करतात पण शाब्दिक भेद करतात. संत शाब्दिक भेदामध्ये जगाला समजावून सांगतात. भेद करतात का? हो, पण शाब्दिक करतात. किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे सिंदडीचे रडतील. नाही ऐकलं महाराज तर दंडाची पद्धत वापरतात. मग का हो तुकोबाराय, तुम्ही हातात दंड करण्यासाठी AK-47 लाईट मशीन गन, ॲटोम बॉम्ब, त्रिशूल, गदा काय घेता? आम्हा घरी धन शब्दाची चरत्ने, शब्दाचीच शस्त्र येत करू. आमच्या घरचं धन शब्दाचं आहे, आमचे शस्त्र ही शब्द आहे. वार करू तर शब्द न करू. फक्त संतांचे शब्द ज्याला धारदार शस्त्रासारखे टुसतात तो 2 पायाचा. आम्ही 4 पायाचे. ज्याला संतांचे शब्द धारदार शस्त्रासारखे टुसतात तो 2 पायाचा, आणि ज्याला संतांचे शब्द टुचतही नाही, रुजतही नाही, फचतही नाही, त्यांना आजच स्वतःला 4 पायाचा घोषित करा. मग महाराज बैल म्हणा, डुक्कर म्हणा, गदा म्हणा, आम्ही काय म्हणा ते तुम्ही समजून घ्या बा. मी काही बोलत नाही. मी काय बोलावं महाराज संतांच्या तुकोबारायांच्या परिभाषेमध्ये. मग तुकोबाराय तुम्ही दंड करता का? हो करतो, पण कसा करतो पा. तुकोबारायांचं बोलणं, काय माय गेली होती भूतापासी, हरिणये मुखासी, अरे मुढा. भूतापासी नाम चांडा. तिथं गेलती का की तुझ्या दंडात देवाचं नाव नाही येत. एक जण महाराज तुकोबारायांकडे गेला. महाराज एवढं प्रखड का बोलता, एवढं तिकड का बोलता, आम्हाला काही घेणं देणं नाही. अरे बाबा ऐक ना, काय घेणं देणं नाही? अरे जीवन एकदारच आहे माणसाला, परत थोडी ना जीवन मिळणार आहे, परत थोडी ना जीवन मिळणार आहे तुला. कारण तू का म्हणे, जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखली. या जन्माला आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन याच्यातच सार्थकता आहे, आणि तुला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे म्हणून तिकड बोलतो. आम्ही नाही ऐकणार, नाही ऐकणार. हे जारी नाही काल, हे जारी नाही काल तरी दुसरा येईल, हे जारी नाही काल तरी दुसरा येईल, हे जारी नाही काल तरी दुसरा येईल, हे जारी नाही काल तरी दुसरा येईल. जरा ते शेवटी बांग काळ बांधून येईल, जरा ते शेवटी बांग काळ बांधून येईल, जरा ते शेवटी बांग काळ बांधून येईल, जरा ते शेवटी बांग काळ बांधून येईल. एका जनार्दनी अंग काय वाजाईल, अंग काय वाजाईल, एका जनार्दनी अंग काय वाजाईल, अंग काय वाजाईल. वेगळा 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 वाजारी, बोल बोली तोरे गा वेगळा वाजारी, बोल बोली तोरे गा वाजारी, बोल बोल तोरे गा वेगळा वाजारी, बोल बोल तोरे गा वेगळा वाजारी, बोल बोल तोरे गा वेगळा वाजारी, बोल बोल तोरे गा. टाळी वाजवत जाऊ. लहान लहान लेकरांचं कौतुक करत जा थोडस, पण तेही काही चुकलं नाही महाराज. दुसऱ्याच्या पोराचं कौतुक करायला जिगर लागते. आपलं पटो का ना पटो वा विठाला, फार हृदय लागते त्याला मोठं महाराज. कोणाचं कौतुक करायला, नाही तर नांदून जय 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 सारा जीवन जय जय मध्ये जाते. कशासाठी करतो एवढं मत्सर? या जय जय पणाला शास्त्रामध्ये मत्सर म्हणतात. कठोपनिषद म्हणते आत्मधिकार विशेषी ती मत्सर, परोतकर शासनपूर्वक स्वत्कर्षवांचा मत्सर. आत्मधिकार विशेषी ती मत्सर, स्वतःला स्वतः कमी समजणं स्वतःचा केलेला मत्सर आहे. दुसरा परोतकर शासनपूर्वक स्वत्कर्षवांच्या मत्सर, दुसऱ्याची प्रतिष्ठा सहन न होणं याला म्हणतात मत्सर. दुसऱ्याचं पोरग नोकरीवर लागलं की या घरातल्या घरात पांढरा पडते याला म्हणतात मत्सर. याच्यापेक्षा खाली येऊ का महाराज? खरं सांगतो, याच्यापेक्षा खाली आणतो. लक्षात तेवढं नाही कळणार वरचं. दुसऱ्यानं गुंठाभर जमीन घेतली, प्लॉट घेतला, घर बांधलं की याची घरातल्या घरात अर्धी भाकर कमी होती. त्याची बायको म्हणते जेव्हा नव 2-3 दिवस झाले जेवणच नाही राहील तुम्ही. नाही नाही मला धकत नाही. तुले धकीन काय, तू जैला ना. तुले धकतच नाही, तू धकणार बी नाही. अशा लोकांच्या वांग कधी आत घातलं तर भरीतून बाहेर येते.
महाराज खोटं नाही बोलत, आपण खरंच सांगतो विठ्ठल. अशी दशा व्हायला महाराज. अरे सुधरा रे भाऊ, ते मुसलमान परवडले आपल्यापेक्षा. चौकटीत आहेत महाराज धर्म जोपासण्याच्या बाबतीत. त्याच एकामेकाचा हात धरून ओढतात. अरे भंगार बेचताय साला, इसको मोलाने का बसला का तरी. काय महाराज सूत्रबद्ध चौकटीत नियमन आहे त्या लोकांचं. इकडं तर महाराज दारू पिऊन आपला एखादं पोरगट चौकात आलं गल्ली चौकात की शेजारचे सख्खे भाऊ आजूबाजूचे जमलं की नाही रे मस्त. लाजा सोडल्यात महाराज आपल्या लोकांनी. त्याचा मोलाना घरात जातो, 10 मोलाना एक जण दारू पिऊन कधी घरात आला मुसलमानाचे तर 10 जण त्याच्या घरात घुसतात कि रे तेरे को अल्लाह का जी समझ में नहीं आते, तेरे कुरान में समझ में नहीं आता तेरे को, ये अच्छी बात है का दुसऱ्या दिवशी तो दारू नाही पिणार. इकडं महाराज स्वतः भाऊ जर शेजारी दारू पिऊन आला तर शेजारच्या शेजारी जर भांडणं लागलेत तर लोक हसतात तुमच्यावर. तुमची माझी स्थिती काय महाराज. मुसलमान लोक काही जरी म्हटलं तरी धर्मवेडे लोक आहेत ते. जरी त्यांना तुम्ही खालच्या स्तराला समजत असले तर तुमच्यापेक्षा खालचे नाही आहेत ते. कारण आपण एवढ्या खालच्या स्तराला आलो महाराज जगामध्ये. विश्वाच्या पाठीवर 200 कोटी मुसलमान आहेत. द वर्ल्ड मुस्लिम पीपल इन वर्ल्ड 200 करोड्स. द वर्ल्ड लार्जेस्ट हिंदू पीपल इन 100 करोड. संपूर्ण विश्वाच्या पाठीवर 200 कोटी मुसलमान आहेत. पण एवढं घोपर एवढं घोपर तेच धर्म जोपासत. एवढ्या धर्माला अल्लाचं अस्तित्व त्या लोकांना मान्य आहे. त्यांना कुराण माहित आहे काय आहे. तर एवढं पोरगं मदरशात कधी पडायला गेलं नाही, नमाज पडायला गेलं नाही तर उसकी अम्मी उसको शाम को बोलती की रे तू आज नमाज पढ़ने नहीं गया. पोरानं जर म्हटलं नाही अम्मी मी नमाज पढ़ने नहीं गया तर सकाळी महाराज त्याला तेदवा बरोबर ताटावर येऊ देते आणि चल निकाल सुभान. सकाळी रात्रभर इकडल्या आंघोळावरून तिकडल्या आंघोळावर त्याला झोप नाही येत. सकाळी 4:30ची नमाज पडायला पहिले जाते मग भाकर मिळते महाराज. असा नियम जर बोलवला ना बाबा तर आपण तुम्ही आम्ही सर्व लोक महाराज एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवनातही आपले पोरं वाईट मार्गाला जातील नाही जर धर्माला अनुसरून राहिले नाही जातील महाराज. ना स्थिती गंभीर आहे असं तुकोबारायांचं बोलणं कडू आहे पण तुकोबारायांचं बोलणं सत्य आहे. पटत असेल जगाला तर घ्यावं. फार महत्वाचा विषय तुकोबाराय पटवून देतात. विठ्ठल महाराजांचं संतांचं बोलणं एवढं महाराज प्रखड का आहे तर त्याचं उत्तर एका शब्दामध्ये आहे. संत या प्रपंचाकडे महाराज पाहत असताना मिथ्या स्वरूपात पाहतात. कारण प्रपंच हा मिथ्याच आहे. प्रपंच हा महाराज नाहीच. प्रपंच हा नाहीच म्हणजे प्रपंच मिथ्या स्वरूप आहे. मिथ्या स्वरूपाला महाराज त्या ठिकाणी स्वप्नाप्रमाणे व्यवहारिक सत्तेला खोटं मानणं हा 3 प्रकारच्या सत्ता वर्णन करून शास्त्रानं सांगितले. एक प्रातिभासिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता म्हणजे स्वप्नातली सत्ता खोटी मानली. व्यवहारिक सत्ता शास्त्रानं खोटी मानली, संतांना सुद्धा खोटी मानली. आणि तिसरी सत्ता त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेली आहे प्रातिभासिक, व्यवहारिक आणि आध्यात्मिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता म्हणजे स्वप्नातली सत्ता. स्वप्न खरे असतात का मावशी? झोपले नाही ना? काय जांभोळी दिली रे बापा. असं वाटत होतं बंद गाव जाऊन बसते त्यात. पदर लावून द्या ना थोडस. अशी जांभोळी नका देऊ. स्वप्न खरे असतात का बाबा? स्वप्नेचे चैला जाईल रया. स्वप्न खोटे असतात आणि खरंच असतात. मला एकदा स्वप्न पडलं बाबा. स्वप्न असं पडलं मी चक्रवर्ती सम्राट राजा झालो. स्वप्नात झालो रे बाबा. ऐका रे. स्वप्नामध्ये चक्रवर्ती सम्राट राजा झालो आणि राजा झाल्यानंतर बाबा माझ्या 100 पट्ट राहण्या स्वप्नात. किती? इकडे एक भेटी जाय ना तिच्या सारी सारा कुटाणा चालू आहे ती भेटे ना. पोराची स्थिती अशी आहे महाराज, कमाएंगे गुरु तो खाएंगे चले, नाही तर दोघे उपाशी मेले भरगांजान फुक चिलम. एका गावामध्ये 30 ते 40 वयोगटाचे महाराज 50 नाही 2 ट्रक पोरं निघतात. न्यायचे कुठं महाराज हा प्रश्न. आणि ही परिस्थिती निर्माण करायला महाराज तुम्ही आम्ही सर्व लोक कारण आहोत. ही परिस्थिती तुम्ही आम्ही एमपी मध्ये पोरींची कमी नाही, यूपी मध्ये पोरींची कमी नाही, कुठंच नाही महाराज. महाराष्ट्र सोडला की कोण्याच प्रांतामध्ये मुलीची कमी नाही, नाहीच. एमपी मध्ये 2-2 पत्न्या जरी केल्या ना महाराज तरी तिथला महाराज कारभार चालू शकतो असं वातावरण आहे एमपी मधलं सध्या. आणि ऐका बाबा तुम्हाला सांगतो इथली वातावरण बिघडण्याचं कारण कायदा 1999चा कायदा शास्त्रानं गर्भनिदान मोफत केलं होतं. कोणी जायचं चेक करायचं आणि लोकांनी नियमच बनवला, पोराचं असलं तर ठेवायचं, पोरीचं असलं तर काढायचं. सरलाट प्रकार चालला 2008 पर्यंत.
2008 पर्यंत सगळा प्रकार चालला बाबा. आणि एका 1999 ते 2008 म्हणजे 9 वर्षात जेवढ्या मुली गर्भात मारल्या गेल्या त्याचा परिणाम हा आज दिसून राहिला. सृष्टी नियम नाही तोडत महाराज, माणसं नियम तोडतात. सृष्टी आपले नियम कधीच सोडत नाही, पण माणसानं नियम सोडले तर सृष्टी नियम सोडल्याशिवाय राहत नाही. कारण भगवंताची सृष्टी आहे. रचा ही सृष्टी को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे हैं. रचा है सृष्टि को जिस जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे हैं. जो पेड़ हमने लगाया पहले उसी का फल हम अब पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे हैं. ज्या भगवंताने ही सृष्टी रचली ना महाराज, तो चालवणारा तोच आहे. पण सगळे नियम माणसाईनं ओलांडले तर पद्मही आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. विठ्ठल विषय निघाला होता प्रातिभासिक सत्ता स्वप्नातली सत्ता खोटी आहे. मला स्वप्न पडलं 100 पट्ट्या राण्या. स्वप्न एवढं रंगलं बाबा मस्त. माझ्या मोठ्या मुलाचा राज्याभिषेक जवळ आला. हे त्या ठिकाणी मस्त राज दरबार भरला. वेगवेगळ्या देशातले ब्राह्मण बोलावले. स्वप्न फार सुंदर रंगलं. 3:30 वाजताचं स्वप्न होतं ते. आणि तेवढ्यामध्ये महाराज माझ्या मोठ्या मुलाच्या डोक्यात मुकुट पडणारच. तेवढ्यात माया बापाला कंबळक्यात लत गेली. उठ काळशी. आता कुठं शेणाचा बोट, अंगूर कुठं, 100 पट्ट राजा कुठं, लेकरू कुठं. गेलं ना महाराज सगळं. स्वप्न तुटता बरोबर वयाच्या 13व्या वर्षी पाहिलं होतं ते स्वप्न. तेव्हापासून आता डबल घुशाचा प्रयत्न करून राहिलं. डबल दिसलंच नाही. दररोज रात्री विचार करतो स्वप्नात काऊन जात नाही. जमतच नाही ना महाराज. स्वप्न तुटलं विषय संपला. ऐका बाबा, जसं एकदा स्वप्न तुटलं की परत घुसता येत नाही. प्रातिभासिक सत्ता स्वप्नेचे चैल जाईल रे, संपला विषय. तसं व्यवहारिक सत्ता जी तुम्ही आम्ही जगतो हे सुद्धा खोटीच आहे. फक्त याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा महाराज कसा असायला पाहिजेत महाराज. या व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन ऐका सगळेजण, हे सगळं मिथ्या स्वरूपच आहे पण भासून राहिलं खरं. याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संतांचा कसा आहे किंवा एखाद्या साधकाचा दृष्टिकोन या प्रपंचाकडे पाहण्याचा कसा असावा, हे तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो. ऐका सगळेजण ध्यानपूर्वक. बाबा, माझ्या जीवनातला मी सर्वात मोठा अनुभव घेतला. एक सर्वात मोठा अनुभव घेतला. व्यवहारिक सत्ता सांगतोय तुम्हाला, खोटी आहे. आमच्या जीवनातला अनुभव असा की मी माझ्या गावातल्या एका मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, तू दररोज 500 रुपये घे, फक्त एकदा बजरंगबलीची शपथ घाय, माझ्या घरच्यांना कोणाला विषय सांगायचा नाही. त्यानं शपथ घेतली आणि सांगणार नाही म्हणे महाराज. मी महाराज मोजून 18 दिवसासाठी घर सोडलं. फोन स्विच ऑफ केला. माझ्या जीवनातला घेतलेला हा अध्यात्मातला सर्वात मोठा अनुभव. 18 दिवसासाठी फोन स्विच ऑफ केला होता. पहिल्या दिवशी मी घर सोडून गेलो. फक्त मी त्या पोलाला दुसऱ्या फोनवरून फोन करत होतो की माझ्या घरचं काय चालू आहे, फक्त मला तेवढं सांगायचं, बाकी काहीच नाही. संध्याकाळी दररोज फोन करत होतो. पहिल्या दिवशी मी गेलो तर माझ्या वडिलांना वाटले महाराज गेले असतील कुठं, येतील नाही येतील. 1 वर्ष झालं होतं माझ्या लग्नाला होऊन. बाबा गेले असतील महाराज, येतील. दुसरा दिवस लागला, माझा फोन आला नाही. संध्याकाळी माझ्या वडिलांना चिंता पडली. माझे वडील संध्याकाळी रिपोर्ट करायला गेले, माझा मुलगा मिसिंग आहे, दिसून नाही राहिला, फोन लागत नाही आमचे महाराज. आमच्या घरातलं वातावरण थोडंसं चलबिचल झालं. तिसऱ्या दिवशी आमच्या आईचं थोडं रडपड सुरू झालं.
पाहुण्या रावण्यांमध्ये विषय गेला. महाराज कुठं गेले माहीत नाही. पण मी संध्याकाळी फोन करून त्याला विचारत होतो, फक्त माझ्या घरची हालचाल काय मला तेवढं सांगा. तो सांगत होता, महाराज आज तुमच्या घरी ही घटना घडली. 4था दिवस निघाला बाबा. सगळे कामं जे आहेत ते चालूच आहे सुरळीत. म्हशी पायणं, गाया पायणं सगळं व्यवस्थित चालू आहे. ट्रॅक्टर, म्हशी, जे सगळं आहे ते वेगळं सुरळीत चालू आहे सगळं. पाहता पाहता 5वा दिवस आला, 6वा दिवस निघाला. हा, माझ्या घरचीचा भाऊ म्हणजे तिचा भाऊ आला आणि तिला घेऊन गेला. कशाला थांबते इथं, महाराज येतात का? नाही येत. विषय संपला. 6वा दिवस, 7वा दिवस, 8वा दिवस, 9व्या दिवशी सगळं सौम्य झालं. आमची आई सुद्धा शेतातले जे काही कामं होते, आता ती माऊलीचं हृदय आहे, पण करील काय, परिस्थिती आहे, प्रपंच आहे, महाराज सुटता येत नाही, सुटत नाही. आणि तसंच झालं महाराज. 10व्या दिवशी, 11व्या दिवशी, 15व्या दिवशी सौम्य झालं. 17व्या 18व्या दिवशी माझ्या घरचं सगळं वातावरण तुम्हाला फोनवर सांगत होता. 500 रुपये मी त्याला पाठवत होतो. परिणाम असा झाला महाराज, 18व्या दिवशी मी घरी आलो. मी काही उलट उलट कारण सांगितलं, पण माझ्या जीवनातला मी घेतलेला सर्वात मोठा अनुभव, आपण असण्याचा आणि आपण नसण्याचा या जगाला काही फरक पडत नाही. आपण असण्याचा आणि आपण नसण्याचा या जगातला कोणाला काही फरक पडत नाही. मग कोणासाठी मरमर करायचा हा विचार तुम्ही करायचा. विठ्ठल संतांच्या जीवनामधले अनुभव महत्वाचे आहेत. तुकोबरायांनी संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. तुकोबरायांचे अनुभव प्रपंचातले. ज्या ज्या वेळेस तुकोबरांना यातना झाल्या त्या त्यावेळेस तुकोबरांनी प्रपंचातून चित्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रपंच वसरू चित्त तुझे पायी हो. महाराज संत जगाच्या समोर ह्या परिभाषा व्यक्त करून सांगतात, आपलं मत व्यक्त करतात, जेणेकरून या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. पण संसाराला एवढे चिटकून बसलोय महाराज, आपण विसरूनच गेलो की आपण मरणार आहोत. महाराज हे स्वप्न तुटणार कधी व्यवहारातलं, ज्या दिवशी महाराज, ज्या दिवशी आपलं मृत्यू काळ जवळ येईल आणि आपलं शरीर खाली पडलेलं राहील. आपल्या शरीरातून सूक्ष्म शरीर बाहेर पडेल, स्थूल तिथंच राहणार. ते सूक्ष्म शरीर मुलीच्या जवळ जाणार, मुलाच्या जवळ जाणार, सगळ्यांना स्पर्श करणार, पण कोणालाच ते शरीर स्पर्श करू शकणार. आवाज देते ते शरीर महाराज, पण उडते काय महाराज, कर्म केले तर मग चांगले उत्तम कर्म असले तर महाराज वैष्णव येतील, स्वयं भगवान विष्णूचे दूत येतील. आणि कर्म जर वाईट असेल महाराज तर मग काय, यमाचे किंकर मारीती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. महाराज एकदा स्वप्न तुटलं, नाम देह ठेवला की सूक्ष्म शरीर प्रयत्न करते सगळ्यांना स्पर्श करण्याचा आणि सांगण्याचा, पण फायदा उरत नाही, कारण वेळ निघून गेलेला असतो. एकदा स्वप्न तुटलं, विषय संपला. बाबा आताच जागे व्हा. संत तुम्हाला जागी प्रत्येक वेळेस करतात. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जाना अंग सोया रे पिशोना, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. संतांचं बोलणं महाराज फार प्रकट आहे. तुकोबरायांचं तर फारच आहे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, जाणार आहे. आणि खर तर महाराज तुमच्या आमच्याकडे राहिलं तरी किती आयुष्य, याचा विचार तुम्हाला अगदी 2 सेकंदाच्या दृष्टांतात देतो. बाबा माझं वय आता फक्त 30 वर्षाचं झालं. फक्त नाही, ते खूप झालं, म्हणजे 30 वर्षाचं झालं. आता जगलो मावशी तर मी किती वर्ष जगेन आणखी? बोला ना, लयच आहे तुम्ही, बोला ना, बोलायला काय हरकत आहे महाराज. किती जगलो? 60 वर्षाचं आयुष्य धरून घ्या. 30 जगलो, आता किती राहिले?
रात्रीत गेलो तो क्या भरोसा है का महाराज, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. काही भरोसा नाही महाराज, कधी जावं लागेल. पण ऐक का, चला 30 झाले, 30 राहिले, बरोबर आहे की नाही? 30 नाही राहिले, भ्रमात आहे तुम्ही, फक्त 15च राहिले, कारण माय 15 वर्ष झोप्यात जाणार आहेत. हो का नाही? हो. मग मी तरुण असताना फक्त माझ्याकडे 15 राहिले. त्यात पोराचा विचार, मुलीचा विचार, संपत्तीचा विचार, वावराचा विचार, ट्रस्टीचा विचार, बॉडीचा विचार, ट्रस्टीतल्या लोकांचा विचार, फुईबाईंच्या आकड सासूच्या बहीणच्या पोराच्या लग्नाचा विचार. लोक लय दूरचा विचार करतात. जगदीश हाय गेले मास्कर बाबा, लय दूरचा विचार करतात, खूप दूरचा विचार करतात लोक. माय फुईबाईंच्या पोराच्या बहीणचं लग्न राहिलं, मग कसं? अरे बाबा, इथला विचार कुठं करून राहिला? 15 वर्षात नेमकं मला काय करायचं? मी तरुण असताना माझ्याजवळ 15 राहिले. मग आता तुमच्याजवळ किती राहिले बाबा? तुमच्याकडे 10, बाबा तुमच्याकडे 6, बाबा तुमच्याकडे 4, बाबा तुमच्याकडे 3, बाबा तुमच्याकडे 2, आबा तुमच्याकडे 6 महिने. अरे 6 महिन्याचं आयुष्य राहिलं, मग करायचं काय? अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले कब स्मरोगे तुकोबरायांचं बोलणं फार चौकटीत आहे. एक जण गेला महाराजांकडे, साष्टांग प्रणिपात घातला. तुकोबराय, आम्हाला कळालं की फक्त आमचं आयुष्य एवढंच राहिलं, मग आम्ही करावं काय? त्याच उत्तर देतात अभंगाच्या क्षणोक्षण
क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भवसिंधू तुकोबराय म्हणतात. मग याच गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. दुरुक्ती आहे महाराज त्या ठिकाणी क्षणोक्षणा 2 वेळा वापरली, पण तुकोबरायांनी ही दुरुक्ती या ठिकाणी कशा संदर्भात वापरली? वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत दुरुक्ती. वाच्यार्थी दुरुक्ती असेल, अभ्यासार्थी दुरुक्ती असेल, वेगळे वेगळे प्रकार त्या ठिकाणी दुरुक्तीमध्ये पडतात. पण तुकोबरायांनी या ठिकाणी तातडी दाखवायची आहे की तुम्ही प्रत्येक क्षणाला तातडी करा, तातडी करा, प्रत्येक क्षणाला या गोष्टीचा विचार करा. काय विचार करायचा आहे महाराज? तरावया पार भव सिंधू. महाराज आम्ही विचार करत नाही की प्रत्येक क्षणाला तर विचार करतो. असं एक क्षणही नाही आमचा की त्या क्षणामध्ये आम्ही विचार करत नसेल म्हणून. एक जण गेला महाराजांकडे, आम्ही तर रात्रंदिवसा विचार करतो. हो महाराज, आम्ही रात्रंदिवसा विचार करतो, पण विचारात फरक आहे महाराज. आणि या विचारालाच एक नाव विवेक सुद्धा आहे. नित्य अनित्य वस्तू विचार विवेक. ज्याला चांगल्यातला आणि वाईटातला फरक कळते त्याला विवेक म्हणतात, त्यालाच विचार म्हणतात. मग नेमका तुकोबरायांना जो अपेक्षित विचार आहे तो कोणता आहे? तरावया पार भव सिंधू. नाहीतर काही काही विचार करतात महाराज, आणि तो विचार फार दूरचा असतो लोकांचा. एक जण महाराज दररोज वट्यावर बसायचा, असाच वटा होता. हो, आमचा मोठाच होता तो, आणि आमचा मोठा लय बिलिंदर महाराज. आमची मोठी माय दररोज हाणे मोंगरीनं. तुमच्याकडे आणतात का नाही माहित, पण आमचा मोठेबा दररोज मोंगरीनं मार खात होता. आता एक दिवस गेलो मी वाचवायला, पण बिलिंदर बी लयच ना महाराज. एक दिवस गेलो मी वाचवायला, तेवढ्यात मोठी मायनं मोठा दिला सोडून मलेच धरलं. कशाला मेला म्हणे तिकडं. अरे म्हटलं कशाला गावाला तमाशा दाखवतो, सांग ना काय झालं. तुले काय सांगू रे म्हणे, हा माणूस किती बिलिंदर. म्हटलं सांग ना काय झालं, तर सगळा विषय सांग ना सविस्तर समजावून. म्हणे हे पाय पिन बोर्डात टोचेल, हे पाय वायर माय हातातली. बरं काय झालं, हे शिलून दिली माय हातात तुया मोठ्यानं, बटन चालू केलं आणि मला म्हणते जिबील लंपत चुनचुन लागते. मी मुकुट्यानं निघून गेलो बाबा. मोठ्याचा ठरलेला प्रकार वट्यावर. एक दिवस मोठेवानं असा 6 महिने विचार केला. त्याच्या दारात असा शिकोटीचा बैल बांधलेला असायचा. अशा जुने कीर्तनकारांचा विषय, सुंदर वक्ते बाबा दृष्टांत. अशा शिंगोटीचा बैल तो दररोज ब्रश केला. आमच्या मोठ्यानं विचार करायचं, या बैलाच्या शिंगोटीत जर त्या ठिकाणी माझी मान फसली तर कशी फसली. पठ्ठ्यानं हिंमत केली. 6 महिने, एक दिवस हिंमतच केली. 6 महिन्यानंतर किती ब्रश घालवले, किती पेस्ट घालवली, पण एक दिवस पठ्ठ्यानं हिंमत केली. महाराज गेला त्या ठिकाणी आणि बैलाच्या शिंगोटीत मुंडकं घालून पाहिलं. बरं ते मुंडकं घातल्यानंतर तो बैल बिफरला महाराज. आणि झालं काय, तेवढ्यामध्ये त्या बैलानं हुदडा मारला आणि त्या माणसाची म्हणजे आमच्या मोठ्याची मान अशी झाली, मोठा असा फसला. मग आता झालं तर ती मान आत फसली आणि आरडाओरडा करायला लागला. तो बैल बिफरला, त्यांना खोट्या सहित अख्ख्या गावात पडत सुटला. तेवढ्यात मोठ्या करते वाचवा रे वाचवा रे, अख्खं गाव जमा झालं. बैल पकडला, मोठ्या मुश्किलवर मान त्याच्यामधून काढली. गावातले लोक म्हणतात, का रे बा थोडासा ते विचार करा असता, शिंगोटीत मान घालीपर्यंत. कोण म्हणते 6 महिने विचार केला. किती महिने केला? असे विचार करणारे या 6-6 महिन्याचे. कोण खायचा विचार करील, कोण खायचा विचार करील. काही काही लोक तर एवढा विचार करतात. सप्ताह चालू आहे गड्या गावात, भागवत सप्ताह आहे. नाही 2-3 दिवस जरा कमी कमी जेवल्या गेलो पाहिजे. भाऊ 100 रुपये वर गडी देऊन 200 रुपयाचा भात खाऊन जातात. विषय सांगतोय महाराज तुम्हाला. लोकांचं काही बहुरत्न आणि वसुंधरा ही सृष्टी बहुरत्नाने नटेला. इथं विचार करणारीची काही महाराज कमतरता आहे का? विचार करणारे खूप असतात. काही काही तर एवढा विचार करतात महाराज, एवढा विचार करतात. हो हो,
आमच्या मामाच्या पोराचं लग्न झालं. मी थोडंसं विनोदात्मक पद्धतीत तुम्हाला हा सिद्धांत पटवून देतोय. आमच्या मामाच्या पोराचं लग्न झालं आणि बिचारा गेला तिकडे वृंदावनामध्ये, आला आमच्या सोबतच. नवीन नवीन लग्न होतं आणि गेले कपड्याच्या दुकानावर. आता त्यांना काय महाराज नवीन लग्न झालं, अजून काही लेकरू बाकरू काही नव्हतं, 5-6 महिने झाले होते. तेवढ्यामध्ये महाराज ते गेले कपड्याच्या दुकानामध्ये आणि तो पोरगा काय म्हणते, आमच्या मामाचा पोरगा म्हणते, नाही 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 नाही, पोरीसाठी वेगवेगळे झगे घ्यायचे. ती बाई जी होती त्याच्यासोबत लग्न झालं, तिच्यासोबत ती बाई म्हणायला लागली, नाही 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 नाही, पोरासाठी वेगवेगळे घ्यायचे. सगळा प्रकार चालला महाराज. हे दोघांतच भांडण झमकलं. तर ती याच्यासाठी 5 घेतले आणि त्याच्यासाठी 5 घेतले. पोरीसाठी किती घेतले? 5. आणि पोरासाठी किती घेतले? 5. पोरासाठी 5 आणि पोरीसाठी 5. 10 ड्रेस घेऊन घरी आले आणि 3ऱ्या महिन्यात फारकत झाली. आता तुम्ही विचार करा महाराज, या विचाराला किंवा हा विचार करून जे अगोदरच विचार करून ठेवलं त्याला काही किंमत आहे का विठाल? भविष्यात काय होणार हा विचार महाराज चुकीचा आहे, कारण हा प्रपंचात केला जाणारा विचार हा मिथ्या स्वरूपाचा विचार, याच्यातून फलश्रुती काहीच मिळणार नाही. मग विचार कसला असावा महाराज? तरावया पार भव सिंधू, म्हणजे परमार्थात तरण्याचा विचार, म्हणजेच सांगायचं तात्पर्य प्रपंचातून निवृत्तीचा विचार. प्रपंच नाहीसा झाला पाहिजे, प्रपंच दूर झाला पाहिजे, प्रपंचातून वृत्ती कमी झाली पाहिजे, या संदर्भातला विचार तुकोबाराय म्हणतात. विठाला विठाला प्रपंचातून वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. तुकोबारायांचं बोलणं फार महाराज चौकटीत आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, या संदर्भातलाच विचार करायला पाहिजे. एक जण परत महाराजांकडे आला, म्हणे महाराज तुकोबाराय आम्ही ना जर विचार नाही केला तर, पण विचार करून करावं बी काय? मस्त जीवन जगायचं. अरे बाबा जीवन जगायचंय तुला? त्याचं उत्तर बी फार चौकटीत दिलं महाराज. जीवन जगण्यासाठी काय लागते? शरीर. शरीर नाही तर जीवन, शरीर नाही तर जीवन जगण्याचा अर्थ आहे काय? शरीरच नाही. आणि जीवन जगण्याचा अर्थ आहे काय? नाही. शरीर लागेल, पण ते शरीर आहे कसं? त्याचं उत्तर देतात. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, सावधान
जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधा. तुकोबाराय म्हणतात जीवन जगण्यासाठी देह लागेल, पण हा शरीर हा देह तर नाशवान आहे. आता शब्द वापरली महाराज, नाशवंतो नाशवंत नाशवंत. शरीर नाशवान आहे, जाणार सकड. सकड हा शब्द बहुवचनी आहे. मग तुकोबारायांनी या ठिकाणी असं का नाही म्हटलं, नाशिवंत देह जाईल एक. सकळ शब्द का वापरला, याचा अर्थ गोंधळ आहे. म्हणजेच काय, देह एक नाही, देह चार आहेत म्हणून शब्द वापरला सकळ. सूक्ष्म देह, कारण देह, सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह आणि महाकारण देह, चार प्रकारचे देह आहेत आणि चारीही जातात. म्हणून तुकोबारायांनी शब्दरचना केली, नाशिवंत देह जाणार सकड. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देह जाणार आहे बाबा. आणि एक, या देह शब्दाला दोन नाव आहेत, ज्वलती आणि दहती. देहाला सहज नका समजू तुम्ही, ज्वलती आणि दहती. लोक म्हणतात शरीर जळते एकदारच, पण जाळते अनेकदा. ज्वलती, ज्वलती म्हणजे जळणं आणि दहती म्हणजे जाळणं. ज्वलती म्हणजे जळणं आणि ज्वलती म्हणजे जाळणं. जळणं आणि जाळणं. जळणं म्हणजे मेल्यानंतर माणूस एकदा मशानभूमीत गेलं आणि त्याचं प्रेत कधी सरणावर रचलं आणि त्याला आग लावली तर तो म्हणते का, अरे बापा रे, काळा रे चटक लागून. अशातला प्रकार होत नाही. ते जळते एकदारच, पण एक जाळते अनेकदा. म्हणून त्याला देह म्हणतात. शरीर हा ज्वलती आहे, दहती आहे, पण जो प्रत्येक क्षणाला जाळून राहिला तो देह आहे. मग जाळतो का महाराज, तर देहाचा अभिमान बाळगतोय म्हणून जाळतोय. विठ्ठल. शरीर आहे महाराज, जे गोष्ट आपली नाही तिला आपलं समजलं तर माणसाला दुःख होतातच. होतात का नाही बाबा. बरं, प्रपंचात बरेचसे लोक जे वस्तू आपली नाही तिला आपलं समजतात. एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, एखाद्या स्त्रीवर प्रेम झालं. आता ती प्रेम झाल्यानंतर स्त्री काही काळानं तुम्हाला सोडून गेली, मग तुम्हाला काय झालं, दुःख झालं. मुळात ते तुमचं नव्हतंच, त्याला तुम्ही तुमचं समजून बसलेत, मग दुःख होतील नाही तर काय. तर तुम्हाला एक साधारण दृष्टांत आहे महाराज, पण वेदांताच्या मोठ्या सिद्धांताला गवसणी घालते. सोपा दृष्टांत सांगतोय तुम्हाला. मला मावशी एक दृष्टांत तुम्हाला एवढं सांगायचं आहे फक्त. ज्या माणसावर तुम्ही प्रेम करता, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, ज्याच्यासोबत तुमचा विवाह होते, ज्याच्यासोबत तुम्ही 30-40 वर्ष राहता, एकाच ठिकाणी बोलता, झोपता, राहता, मग तो माणूस मेल्यानंतर, ज्याच्यासोबत तुम्ही रात्रंदिवस राहिले, ज्याच्या सहवासात, तो मेल्यानंतर त्याच्यासोबत त्या रात्रीला, ज्या दिवशी त्याला देह ठेवला, त्या रात्रीला त्याच्या देहाच्या सोबत फक्त एक रात्र राहून दाखवा. झोपले नाही ना बाबा. सिद्धांत साधा नका समजत नाही याला. ज्याच्यासोबत तुम्ही रात्रंदिवस, देहाला सर्व समजतात ना तुम्ही. म्हणजे प्रेम कशावर होतं, शरीर पाहून, चांबडं पाहून, हा गोरस अंग पाहून किंवा गोराचं एखादं स्वरूप पाहून प्रेम झालं, त्याच्यासोबत जीवन काढलं. मग तो माणूस त्याच्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर, ज्याच्यासोबत तुम्ही एवढे राहिले, ज्या शरीरावर एवढं प्रेम केलं, मग त्याच्यातला प्राण निघून गेल्यानंतर त्या शरीरावर रात्रभर राहण्याची भीती, त्या शरीरासोबत राहण्याची भीती तुमच्या अंतःकरणात निर्माण होते का? का तुम्ही त्याच्या सोबत राहत नाही? कारण एक आहे बाबा, प्रेमाचा विषय शरीर नव्हताच. प्रेम केलं होतं आत्म्यावरच. प्रेम कोणावर केलं होतं? आत्म्यावरच. मग आत्मा निघून गेल्यानंतर त्या शरीरावर प्रेम का नाही? विषय संपला. विठ्ठल. आत्मा निघून गेल्यानंतर मग शरीरावर प्रेम का नाही? नाही होऊ शकत महाराज, कारण त्यात चैतन्य नाही आणि प्रेम चैतन्यावरच होते. या सृष्टीचा विषय असा आहे बाबा, प्रेम स्वरूप, नाम आनंद स्वरूप हे भगवंताचं स्वरूप आहे. फक्त आनंद ज्या विषयामध्ये शोधण्याचा प्रयत्न चालू आहे तो विषय फार चुकीचा आहे. मला सांगा महाराज, गाडीमध्ये एखादी गाडी वस्तू असेल, तुम्हाला प्राप्त करायची इच्छा निर्माण झाली, ती वस्तू तुम्हाला प्राप्त झाली, तुम्ही घेतले मोठे कष्ट, 10-12 वर्षानंतर ती गाडी तुम्हाला मिळाली आणि त्या दिवशी अंताबरोबर तुमचा आनंद महाराज त्या ठिकाणी उत्स्फूर्त झाला. आनंद गगनात मावत नव्हता. तो आनंद म्हणजे तो स्वरूप भगवंताचाच आहे.
कारण आनंदाला डावडता येत नाही. आनंदाचं स्वरूप काय? भगवंत. म्हणजे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे कोणता आहे महाराज? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिह्यते. सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचं स्वरूप आनंद आहे. मग तो सामान्य आनंद वस्तूतला का असत ना. मग ज्या वस्तूवर तुमचा आनंद निर्माण होतो ती गाडी आणल्यानंतर तो आनंद 2-3 वर्षात का तसाचा तसा राहत नाही. कारण आहे आनंदाचा विषय चुकीचा निवडला किंवा चुकीच्या विषयात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या ठिकाणी दुःख होते. तुकोबारायांना तेच सांगायचं आहे बाबा, हा देह नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार आहे चारिरी आयुष्य खातो काढ सावधान. संत तुम्हाला प्रत्येक क्षणाला सावध करतायत पण जीवाची इच्छा सावध होण्याची नाही. फक्त इथं किड्या माकोड्यांसारखं जीवन जगायचं आहे. काही काही तर असं जीवन जगतायत महाराज, ते कुत्रे असतात ना महाराज, भत पडलेले, ते त्यांना दुःख यातना कष्ट असतात. अशा कुत्र्यासारखं जीवन जगतायत काही लोक नुसतं पोट भरण्यासाठी. काही काही ते इथपर्यंत खातात फक्त. तुम्हाला माझं बोलणं कडू वाटत असेल पण इथपर्यंत कळते ना बाबा. आमच्याकडे बाटली बाटली मिरचीची भाजी पेतात लोक. साध्य नाही. गोपाल बाबा बरोबर आहे इकडे. आमच्या महाराजांना माहित आहे. आणि महाराज बरोबर नाही मंगेश महाराज, और टोपलं भाजी, बाटली भाजी पेतात महाराज. मिरचीची भाजी महाराज तरीच पेतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक नमुना तर एवढा भारी भेटला महाराज आम्हाला, हो काय सांगावं, त्याचं वर्णनच कोण्या शब्दात करावं कडे ना. लयच भारी भेटला आला महाराज त्या ठिकाणी. असं आम्ही जेवायला बसलो, सगळे जणांचे जेवण सारखे झालेत आणि जेवण झाल्यानंतर शोप खायला घरात बसलो. जो आमच्या सोबत जेवला तृप्तीचं जेवण झालं इथपर्यंत की आता एक घासही जात नाही. अशा ठिकाणी मी सहज बोलता बोललो शोप खाता आता 1 किलो गुड कोण खाऊन दाखवते. जो आमच्या सोबत जेवला इथपर्यंत तो म्हणे महाराज 1 किलो गुड काय सांगता, टोपलभर लाडू खाऊन दाखवतो. पण शर्यत कितीची लावता म्हटलं. लागली 5,000ची शर्यत. महाराज मला माहित होतं हा खाऊ शकत नाही कारण जेवण तशी व्हायला होते. आणलं महाराज एवढं टोपलं घमेलं भरून. बाबा 42-43 लाडू असतील त्यात. असं घमले. त्यांना घेतला महाराज लाडू पहिला. मला माहित होतं की 5,000 माझेच आहेत. बाबा त्यांना पहिला लाडू घेतला. ते पाणीपुरी कशी खातात मला माहित होतं की हा 5-6 लाडूच्या वर खाऊ शकणार नाही. 5 झाले, 10 झाले, 15 झाले, 5-6 राहिले. मा छातीचे ठोके वाढले. आता इमानदारी काय महाराज, लोक आपल्या तोंडात शेण घालतील नाही तर लोक. आता आपण जर ते 5,000साठी मी गंमतच मनात बोलायला लागलो. बाबा म्हणे महाराज आता थांबा तुम्ही, आता बोलू नका. बाबा पोरं टोपलं बचावलं. मी इमानदारीनं 5,000 रुपये काढून दिले. 3,500 रुपयाचं पाकिट, 5,000 विषय काय झाला बाबा त्या ठिकाणी. बंद लाडू पचवले पण मी त्याला एक गोष्ट विचारली. बाबा म्हटलं का हो बाबा, तुम्हाला देवानं एवढं अन्न पचवण्याची शक्ती दिली, थोडस भगवंताचं नामचिंतन करत जाणं. म्हणे महाराज ते नका सांगू, लागलं तर आणखी टोपलं भर द्या. जग्यासाठी खातात का खायासाठी जगतात बिचारे देव झाले. नमुन्याची काही कमी नाही महाराज. या सृष्टीत कोणतं रत्न कशा प्रकारचं सापडेल याचा भरोसाच नाही. एक पोरगा आमच्या आश्रमात होतं काही वर 2-4 महिन्याच्या अगोदर. मी सच बोललो कारण म्हटलं बाबा एका कामात 2 कामं कोण करून दाखवणार आहे. ते आलं महाराज टुपुक मापडे. म्हणे महाराज मी ते न्याय सांगत होतो बाबा, देहली दीपन न्याय. उंबरठ्यात जर दिवा ठेवला तर प्रकाश आत पडतो की बाहेर? दोन्हीकडे पडतो, आतही पडतो आणि बाहेर पडतो. याला काय म्हणतात, एका कामामध्ये 2 कामं. मी सहज बोललो कोण करून दाखवणार. तेवढ्यात ते वाशिमचं पोरगा आलं, ते तन्मय टपक बाबा मी करून दाखवतो म्हणे. पण तुम्ही पश्चर देसान का मला. म्हटलं देईल तुला, दाखव करून. बाबा त्यावेळेस तुरीच्या शेंगा हिरव्या होत्या, आता येऊनच राहिल्यात. एका कामात 2 कामं सांगतो तुम्हाला मी. मी पोराला पाठवलं, म्हटलं जा रे हा कोणते कामं करते, एका कामात 2 कामात. ते गेलं बाबा तुरीच्या वडीत डबाळा घेऊन. डबाळा घेऊन करते ना तुम्हाला, डबाळा घेऊन गेला. तुम्ही मला खाली टाकून आता ऐका फक्त सगळं. आज दुसरं पोरगं पाठवलं मी त्याला पाहायला. बोललं जरे पाहुणे ना. गेलो महाराज थोडासा बिबस सिरियस आहे. गेलं ते महाराज पायाला, थोडस त्यांना वाकून पाहिलं, करकास आरोडीच पडली. म्हणे बाबा लवकर या. मी गेलो महाराज पळाला. म्हटलं नेमकं काय करून राहिला, एका कामात 2 कामं. गेलो मी ना त्या तुरीच्या वडीत वाकून पाहिलं महाराज. त्याचं पहिलं काम चालू होतं शेंगा खाणं. मग मला दुसरं काम काय करत होता, इनकमिंग आउटगोईंग. एका कामात बहुरत्न आणि
बा निर्लज्जम सदासुखेची काही कमी आहे का महाराज विठाल? पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सकाराम महाराज की बोल सनातन धर्म की. रत्नाची काही कमी आहे का पूर्व? रत्नच सांगत होतो मी. थोडस एक दृष्टांत देतो तुम्हाला, पण तो विषय तुम्हाला थोडस सविस्तर लक्षात येईल. महाराज या जगात नमुन्याची काही कमी नाही. थोडस आस्तबोस्तही असायला पाहिजे. कीर्तन नाही तर अलीकडचा काळ आलाय महाराज, फार भयंकर परिस्थिती निर्माण झाली. चालता चालता कीर्तनात तुम्ही सांगत बसा या लोकाईले महाराज, अर्धे तर मागचे गायब होऊन जातात. काय लावलं पाहिजे म्हणते त्या बुवानं तेच दिले का काही नसते. थोडासा विषय असते महाराज विनोदाचा विषय असा आहे. थोडस आमचं मोठ्याचं पोरग लयच भारी, पण ती भारी पोरग एवढं बाबा ते गोंधळी येतात सकाळी सकाळी माहिती तुम्हाला. गोंधळ म्हणायला टुंग 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 टुंग. आता गोंधळ म्हणणं झाला आणि त्यांना घरात आवाज दिला, ऐका मावशी घरात कोणी. आता घरात ते पोरग महाराज, ती त्याचे माय जायला होते, मायन बाप भिंड तोडायला. ती आलं सकाळी बाहेर, काय पाहिजे तुम्हाला. तो गोंधळी म्हणते, अरे बाबा गोंधळ म्हटला मी, काही ज्वारी असेल तर दे, पीठ असेल तर दे. आई बाबा नाहीत का घरी? नाही म्हणे, माय बी नाही माय बाप बी नाही म्हणे घरी. अरे पाहू तुझ्या हाताने दे. नाही नाही म्हणे, मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण तुम्ही ताक पिता का म्हणे? ताक आण म्हणे बाबा. त्यानं आणलं महाराज, ताकाचा तांब्याच दिला त्याच्या हातात. आणि तो तांब्या बी एवढा चिपेल मापेल होता महाराज. तो गोंधळी म्हणते, का रे बाबा हा तांब्या तर लईच चिपेल आहे का? घेणं म्हणे मुकड्यानं. अरे थोडं मीठ दे आणून. मग मीठ आणलं महाराज, त्यानं मीठ टाकलं, पहिला तांब्या ओतला. तेवढ्यात त्यांना 5-10 मिनिटं वाट पाहिली. का रे बाळा दे ना तुझ्या हाताने, तुझ्या आई वडील यायला वेळ लागतील. नाही म्हणे, मी देऊ शकणार नाही, पण तुम्ही आणखी ताक पिता का म्हणे. मस्त जमलं. आण मग दुसरा तांब्या. दुसराही तांब्या आणला, मीठ टाकलं, मीठ तिथंच होतं. दुसराही तांब्या ओतला महाराज. तेवढ्यामध्ये त्यांना आणखी वाट पाहिली. म्हणे दे ना गाड्या तुझ्या हाताने रे बा, नाही तर जा तुम्ही. नाही नाही म्हणे, मी देऊ शकत नाही, पण तुम्ही आणखी ताक पिता का म्हणे. आता त्याला डाऊट निर्माण झाला. कोणाला? गोंधळीला. का रे बाबा तू सगळं ताक मला पाचशील तर तुझे आई बाबा हाणतील ना तुले. ते पोरग म्हणते, नाही मारणार नाही म्हणे माय बाप. अरे पण काऊन मारणार नाही? बंद ताक मध्ये जर पाजलं तर तुझी आई हाणीन ना तुले. नाही म्हणे, माय बी मारणार नाही, मा बाप बी मारणार नाही. काऊन रे? म्हणे काल रात्री त्या ताकात एवढा आपला मम्मच बळला होता. त्या गोंधळ्याला तो तांब्या हातचा हाती चापटला. त्या पोरगा म्हणते, आई या बोन आपला संडासचा तांब्या फोडला. पाजलं कशात? नमुन्याची काही कमी थोडी नाही महाराज विठाल. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य प्रत्येक क्षणाला निघून चाललंय महाराज. प्रत्येक क्षणाला हा काळ तुमच्यावर टपून बसलेला आहे. प्रत्येक क्षणाला काळ कधी तुम्हाला ग्रास करणार आहे. काल व्यालमुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. प्रत्येक क्षणाला तुम्हाला टपून बसलेला आहे महाराज. मग तुम्हाला त्या ठिकाणी तुकोबाराय सावध करतात. महाराज आम्ही सावध व्हायला तयार आहे, पण महाराज आम्ही जावं कुठं आता तर पर्याय असायला पाहिजेत ना. त्याचं उत्तर देतात अभंगाच्या तृतीय संत समागमे धरावी जय हो.
करावी तातडी परमार्थी गाडी वाजवा सगळ्यांनी हात वर करा हो भजन परमार्थी संतांची संगत करावी आणि परमार्थाची तातडी करावी. तुकोबाराय एक गोष्ट आम्हाला एवढी तुमच्या शब्दब्रह्माच्या द्वारे कळाली की संतांची संगत करायला पाहिजे. पण संत सापडतील कुठं हा फार महत्वाचा विषय. कुठं मिळतील महाराज आम्हाला संत? संत जवळ असतात फक्त ओळखता येत नाही, कारण संतांना ओळखण्यासाठी दिव्य दृष्टी लागते. गजानन बाबा लोकांच्या जवळ नव्हते का? सखाराम बाबा लोकांच्या जवळ नव्हते का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सौतामाडी गोरा कुंभार चोखा मेढा बंकामहार जनाबाई मीराबाई बहिणाबाई सखाराम बाबा भोजने बाबा गजानन महाराज वासुदेव महाराज भास्कर महाराज दत्तोजी महाराज येसाजी महाराज गोमाजी महाराज सोनाजी बाबा तुकडोजी बाबा गाडगे बाबा गोविंद बाबा लतीफ बाबा मोहीम बाबा चंद्रचक्र बाबा. एवढे नाव जरी दररोज घेतले तरी तुका म्हणे पापे जाती संतांची अजबे. संत जवळ असतात पण ओळखता येत नाही. गजानन बाबा लोकांच्या जवळ असताना ऊसाच्या धांड्यानं महाराजांना मारतात. सखाराम बाबा लोकांच्या जवळ असताना सखाराम बाबांची अवहेलना केली. काय महाराज ज्ञानोबाराय जवळ असताना लोकांच्या ज्ञानोबाराय जवळ असताना ज्ञानोबारायांच्या झोडी शेण टाकला समाज. तुकोबाराय जवळ असताना तुकोबारायांच्या अंगावर उखडतं पाणी टाकलं, उन्हाचं खतखत उन्हाचं पाणी टाकलं महाराज. संत लोकांच्या जवळ नव्हते का बाबा? होते पण ओळखता आले नाही. आणि निघून गेल्यानंतर मग जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया. ज्या वेळेस अवतार धारण केला होता त्यावेळेस अवहेलना का, दुःख का, त्रास का? एक सांगू का बाबा, संतांना ओळखण्यासाठी दिव्य दृष्टी लागते. तुमच्या जवळ महात्म्यात पण ओळखता येऊन नाही राहिले. भाग्यवान आहोत महाराज. तुमच्या आमच्या जवळ सध्याच्या परिस्थितीत आमचे गुरुवर्य बाबास्कर अखंड नामस्मरण गुरुजींचं. तुमच्या आमच्या जवळ सध्या सारंगरजी महाराज आहेत गोडेगावकर. तुमच्या आमच्या जवळ तुकाराम बाबा आहेत हिरोला संस्थान. महात्म्य तुमच्या जवळ नाहीत का? आहेत ना, फक्त ओळखता आलं पाहिजे. जा ना महाराज या लोकांच्या जवळ जाऊ आणि विचारा ना. महात्म्यांजवळ जाऊन लोक संसारातले प्रश्न घेऊन जातात. तुकोबारायांना काय अपेक्षित आहे? संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. गुरुजवळ जाऊन संतांच्या जवळ जाऊन काय विचारावं महाराज? कै मी उद्धार पावेना, कै मी उद्धार पावेना, कै कृपा करी नारायण, कै कृपा करी नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जना, ऐसे तुम्ही सांगा संत जना.
ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. काय महाराज संतांकडे गेल्यानंतर ही परिभाषा वापरायची असते. तुकोबारायांकडे गेल्यानंतर संतांची गाठभेट झाल्यानंतर महात्म्यांच्या जवळ गेल्यानंतर हे प्रश्न उपस्थित करायचे असतात. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. आणि हे सगळं करत असताना बाबा फक्त इहलोकातलं धुर डोळ्यातून काढून टाका. अभंगाचा शेवटचा तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी 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 नका डोळे दोरे भरून राहो नका डोळे दोरे भरून राहो भरून राहो भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नका डोळे दूरे भरोनी राहो नका डोळे दूरे भरोनी राहो भरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तो काळ सावधान
सखा तो काळ सावधान आई सखा तो काळ सावधान सावधान नाशिवंत देह जाणार सगळ्यांनी हात वर करा भजन करायचं आपल्याला आवाज द्या बाबा आमच्या महाराजांसाठी सगळ्यांनी भजन करायचं आहे महाराज ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया सद्गुरु गजानन महाराज सुंदर त्या ठिकाणी महाराज कार्यक्रमाचं नियोजन पण केलेलं आहे आणि एक महत्वाचा विषय एवढी या ठिकाणी साधक मंडळी आहे मी कोणाचं तर नाव घेतलं नव्हतं महाराज पण ही सर्व मंडळी आमच्या अतुल महाराजावर नितांत प्रेम करणारी मंडळी आहे आमचे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मास्कर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे साष्टांग प्रणिपात त्यांच्या चरणावर आमचे जगदीश महाराज खडाडे जे भागाचं वैभव आहे यांच्यामुळेच या भागाचा परमार्थ टिकून आहे महाराज महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात आमचे मधुकर बाबा पुंडकर या ठिकाणी आहेत आमचे हरिभक्तपरायण गजानन महाराज पुंडकर आणि महाराजांची इच्छा होती महाराज की एक चांगला वर आमच्या बहिणीला मिळावा म्हणून आमचे महाराजांना सुद्धा आमच्या ताईला सुद्धा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे साधक आमचे गोपालजी महाराज